हॅलो मित्रांनो, तर हो माहिती आहे खूप दिवसांनंतर व्लॉग येतोय, पण करायचं काय हां. बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत 2 वर्षांमध्ये, त्याच्यामुळं नाही जमलं व्लॉग बनवणं, पण काही हरकत नाही. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळलं तर असेलच की आपण कुठे चाललो आहे. मी आत्ता आलेलो आहे पुणे स्टेशनला. मी आता पुण्यात आहे सध्या. तर मी आता आलो आहे पुणे स्टेशनला आणि आज आपण निघालो आहे गोव्यासाठी. 5 वाजताची ट्रेन आहे. ट्रेन आलेली आहे आणि आपण आता निघूया गोव्याला जायसाठी. वास्को दी गामाची ट्रेन आहे, गोवा एक्सप्रेस. तर बघूया आज कसं काय होतं आहे, सांगेन मी तुम्हाला कसं. ओके चल. हां, तर मित्रांनो निघालेलो आहे आपण गोव्याला जायसाठी. तर ट्रेन निघालेली आहे, जसं तुम्हाला दिसतच आहे. आणि ही ट्रेन सांगली, सातारा, मिरज या मार्गाने कोलम, मगडगाव आणि वास्को दी गामा अशी जाते. त्यानंतर आज आपल्यासोबत म्हणजे पुण्यावरून माझ्यासोबत आलेला आहे हितेश. येस होता करेक्ट. तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉगमध्ये. आपण शेगावचा मराठीतला ब्लॉग बनवलेला आहे लास्ट, त्याच्यात तुम्ही बघितलंच असेल. आणि हितेश तुझं पहिल्यांदाच गोवा आहे. येस, तर एक्साइटमेंट खूप आहे. करेक्ट. म्हणजे सांगायचं झालं तर आता आम्ही दोघं इथनं पुण्यावरनं, म्हणजे हा पण जॉब करतो पुण्यामध्ये आणि मी पण पुण्यात असतो, म्हणून आम्ही दोघं पुण्यावरनं निघालेलो आहे. आपल्या अमरावतीवरनं त्याच्यानंतर मयूर, प्रज्वल, प्रतीक आणि ऋषी ते अमरावतीवरनं निघालेले आहेत. ते नागपूरला जाणार आहेत अमरावतीवरनं आणि तिथून त्यांची फ्लाईट आहे आजची. तर त्यांची 9:30ची फ्लाईट आहे. ते पोहोचतील गोवाला म्हणजे डॅबलिन एअरपोर्टला आय थिंक 10:30 वाजेपर्यंत. 1 तास लागतो नागपूरवरून फ्लाईटनी. तर त्यांनी हॉटेल्स वगैरे पहिलेच बुक करून ठेवलेले आहे. आम्ही सकाळी पोहोचू 7 वाजता तिथे गोवामध्ये आणि आम्ही डायरेक्टली मग वास्को दी गामावरनं कलंगूटला जाणार आहे. 1 तास लागेल, जवळपास 50 किलोमीटरचं अंतर आहे ते. तर बस वगैरे आहेत AC तिथनं वास्को दी गामावरनं कलंगूटला जायसाठी. तर बघूयात कसं काय होतं आहे. स्टेडियम आलेलो आहे हॉटेलला. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हॉटेलमध्ये.
आंघोळ झाली आहे, सगळ्यांचं फ्रेश झालो आहे. आता निघणार आहे बाहेर जायला. चर्च झालं, बीच झालं, जे काय फिरायचं आहे, रात्री पब फिरायचं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत प्रॉपरली. सगळ्यांचं आवडलेलं आहे. आता निघालेलं आहे. So how is the Josh bro? तर मित्रांनो निघालेलं आहे आता बीचला जायला किंवा चर्चला, जिथे जाईल तिथे. बघूयात काय कसं होतंय. तर आपल्याकडे आहेत रायडर तयार. हितेश भाऊ इकडे आहेत, हॅपी भाऊ तयार, इकडे आहेत मयूर भाऊ तयार, यो, आणि इकडे आहेत प्रज्वल आणि ऋषी तयार. आता ही प्रदीप चाललाय मयूर सोबत गाडीवर. मी निघतोय हॅपी सोबत. चला निघूयात. तर मित्रांनो आलो आहे, सकाळपासून खाल्लं काहीच नाही. आलो आहे हॉटेलमध्ये, काहीतरी खाऊन निघूयात कुठेतरी फिरायला. तर आम्ही आलो आहेत पंजाब बस्ती प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. तर आता हॉटेलमध्ये चाललो आहे. तर आपले मित्र आहेत इथे बसलेले, सगळे आहेत जेवण करायसाठी. जेवण करूनच निघूयात सगळे. तर तुम्हाला याची मित्रांनो सांगतो मी की कहाणी आहे माझी. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, हॅपी भाऊ अमरावतीवरनं गोव्यापर्यंत कसे आले आम्हाला माहितीच नाही. तर हॅपी भाऊला विचारू आपण. तर हॅपी भाऊ कसे आले तुम्ही सांगा. पहिले केली मी ट्रॅव्हल्स आपल्या वेलकम पॉईंट वरून, आणि देन मी पोहोचलो आपल्या संगमवाडीला. ओके. तिथे थांबलो 8 तास. ओके. हा तिथे बस स्टँडवर 8 तास थांबले तुम्ही सर? तास थांबलो मी. बापरे. त्याच्यानंतर आहे ना मग मला रात्री 10:30ला भेटली ट्रॅव्हल, ते पण स्वारगेटने. ओके. तिकडून आलो मी असं फिरत म्हणजे लांब प्रवास होता यावेळेस माझा. बरं, जर अमरावतीवरनं ट्रॅव्हल्सने एखाद्याला यायचं असेल तर कसे पैसे कसे लागतील सांगा मला. आहे नाही 1300-1200 म्हणजे जर अमरावतीवरनं पुण्यापर्यंत आणि पुण्यावरून गोव्यापर्यंत 2000 रुपये. अमरावतीवरून पुण्यापर्यंत तुम्ही कसे किती रुपयात आले? 1300 रुपयामध्ये अमरावतीवरनं गोव्या पुण्यापर्यंत आहे. आणि पुण्यावरनं 700 रुपये तिकीट. 700 रुपये तिकीट आहे ट्रॅव्हल्सची. एसी ट्रॅव्हल्स, नॉन एसी ट्रॅव्हल्स. मला मी प्रिपेअर करतो स्वतःला नॉन एसी कशी. ओके. आहे ना 1000 रुपयाच्या आतमध्ये होऊन जातो एसी वाली. थँक्यू सर. few hours later.
मित्रांनो, आज आहे आपला डे 2 इन द गोवा. तर आज आपण जाणार आहोत गोवा म्युझियममध्ये. निघालेलो आहे, थोडा फिरतो, खातो पितो, थोडंसं भूक लागलेली आहे. आता खाऊन पिऊन झालं, सगळ्यांसोबत निघूयात आणि म्युझियम फिरूया. म्युझियम नंतर विचार चालू आहे रियास मगच फोर्टला जायचा. जवळच आहे, रस्त्यात आहे, काही हरकत नाही. तर बघूया कसं काय होतं आहे आज. चला. तर मित्रांनो, आलेलो आहे गोवा म्युझियममध्ये. तर हळूहळू आपण सगळ्या गोष्टी बघू. त्यांनी म्हटलेलं आहे की हे एक प्रायव्हेट म्युझियम आहे, जिथे सगळे आर्ट वर्क्स आणि सगळ्या गोष्टींसाठी जे पुरातन काळात बनवलेल्या गेलेल्या गोष्टी आहेत, फोटोग्राफ्स आहेत, त्या गोष्टींचं हे म्युझियम आहे. तर आपण एक एक करून सगळ्या गोष्टी बघू. आज 15 मिनिटाचं डॉक्युमेंटरी पण दाखवणार आहेत. ते 3:20ला सुरू होणार आहे. आता 3:15 झालेत, 5 मिनिटात होईल. तर मी तुम्हाला इथे जे आहे त्या गोष्टी दाखवतो. चला बघू. हा फोटो आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. गोवाचं ट्रेडिशन त्यांनी दाखवलेलं आहे या व्हिडिओजमध्ये, की गोव्यामध्ये काय कसं, म्हणजे शेती कशी होते, तिथले लोक, इथले गोव्यात लोक काम कसे करतात, म्हणजे कल्चर काय, ट्रेडिशन काय, त्या गोष्टींना फोकस, म्हणजे काय म्हणतात त्याला, हायलाईट करायसाठी हे सगळे व्हिडिओज इथे प्ले केलेले आहेत. जाऊयात आता डॉक्युमेंटरी बघायसाठी.
बघू काय कसं. Shit. The ladder of success. Why do you come down? It was all right until I did my watercolors. Then I started planting shells. So for most people, the idea of planting shells as a profession was the most weird thing to do for an adult. I learned my basic painting skills from my father. Initially, I did rather traditional watercolors. And for the last 20 years, I've been experimenting with different mediums, different kinds of work. And then I traveled around the world. And I would say that I learned my work from museums of modern art. Initially, when I went to Tate Modern, for example, I did not understand most of the works because I was not trained to understand them. And then I thought either I'm a fool or they're taking me for a ride. I decided maybe I'm a fool, let me learn. And that started the process. तर मित्रांनो, डॉक्युमेंटरी बघून झालेली आहे. आता आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहे. सेकंड फ्लोअरवर भरपूर गोष्टी आहेत, भरपूर स्कल्पचर्स आहेत जे पण म्हणजे आपण बघू शकतो. तर प्रत्येकाचा आता जवळ जाऊन दाखवण्यापेक्षा मी प्रत्येकाचा एक शॉट टाकेल पुढे. तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण रियास वेगस. रियास काय नाव आहे भाई? रियास मोगस. तर मित्रांनो, आलो आहे आपण रियास मोगस फोर्टला. तर खाली तिकीट काउंटर आहे आणि तिथेच पार्किंगसुद्धा आहे. 50 रुपये एंट्री फी आहे फोर्टसाठी आणि 200 मीटर्सचं चालावं लागतं म्हणजे फोर्ट टच व्हायला खालून वरपर्यंत थोडं. तर बघूयात काय आहे.
तर मित्रांनो, आमचा थोड्या वेळापूर्वी गप्पा मारता मारता विचार झाला की गोव्यापेक्षा मनालीला गेलो असतो तर पूर्ण असतं. पण मग आम्ही विचार केला, चला इथं मनाली करू. आम्ही आलो स्नो वर्ल्डमध्ये, गोव्यामध्ये. मज्जा सुरू आहे सगळ्यांची.